टाटा पॉवर प्रोजेक्ट विरोधात काल तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. टाटा कंपनी परिसरात सुरू असलेल्या माती उत्खनन आणि सुरुंगस्फोटांमुळे अनेक गावांचं अस्तित्व धोक्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी एकत्र येत थेट उपोषणाचा मार्ग अवलंबलाय. कर्जत तालुक्यातील टाटा पॉवर हाऊस परिसरात स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक मागण्यांसाठी हे उपोषण सकाळी सुरू झालं. या उपोषणाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस तानाजी मते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांनी केले. ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात आहेत. पिण्याच्या पाण्याचे बोरवेल आटले आहेत. एकाच परिसरात अनेक धरणं उभारल्यानं संभाव्य भूकंपाचा धोका निर्माण झाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तपकीरवाडी म्हणजे धनगरवाडा येथील नागरिकांचं तात्काळ पुनर्वसन करा. मनुष्यवस्तीपासून दूर क्रशर प्लांट स्थलांतरित करा. दूषित पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र फिल्टर प्लांट उभारावा. स्थानिक भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार द्या. शेतजमिनीच्या नुकसानीस योग्य भरपाई द्या. स्थानिक वाहनधारक आणि कॉन्ट्रॅक्टर्सना प्रथम प्राधान्य देण्यात यावं. 24 तास फिरता दवाखाना आणि ॲम्ब्युलन्स तातडीनं सुरू करावी. कायमस्वरूपी हॉस्पिटल उभारण्यात यावं, अशा अनेक मागण्या होत्या. अखेर उपोषण सुरू झाल्यानंतर कर्जत तालुक्याचे प्रांताधिकारी प्रकाश संगपाळ, तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव तसंच टाटा कंपनीचे अधिकारी अभिजित पाटील, CB सिंग, वसंत पिंगळे हे चर्चेसाठी उपस्थित झाले. मात्र चर्चेत कोणताही ठोस तोडगा न निघाल्यानं उपोषण सुरूच ठेवण्यात आलं. दरम्यान आदिवासी पुनर्वसनाच्या नावाखाली एका सैनिकाच्या जमिनीत भूमिपूजन करून स्थानिक आमदार दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोपही आंदोलकांनी केलाय. 3 राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अखेर जवळपास 12 तासांनंतर उपोषण तात्पुरतं मागं घेण्यात आलंय. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा ठाम इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिलाय. सकाळपासून आम्ही 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं. त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना कामधंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय, स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिंगमुळं त्यांच्या घरावर होत असलेले, घराला जाणारे तडे असतील, त्यांना होत असलेला त्रास असेल, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो. टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी 4 मिटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमच्या मार्गी लावलेले आहेत. आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे, उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत. त्याच पद्धतीने त्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडेसुद्धा आम्ही काय नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे. त्याच पद्धतीने धनगरवाडा असेल, दोन्ही कातकरवाडी असतील आणि तापकीरवाडी असेल यांचासुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी 8 दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्याचा ते आपल्याला शब्द दिला आहे. आणि मला वाटतं ह्या टाटा कंपनीने दिलेला आज शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील. आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू. पण असा एक विश्वास आहे का आज आमची टाटा कंपनीची आमची सकारात्मक चर्चा झाली, त्यातून आमचा चांगला मार्ग निघाला आहे. आणि त्यामध्ये ग्रामस्थ असतील आणि परिसरामधील सर्व लोक असतील, हे सर्व लोकांना एक समाधान मिळालं आहे. त्यामुळं आज आम्ही हे आमचं आव्हान थांबवलेलं आहे. ब्लास्टिंगमुळं होत असलेल्या या तापकीरवाडी असेल, धनगरवाडा असेल, आदिवासी वाड्या असतील यांच्या घरांचे पत्रे फुटणे, घरांना तडा जाणे आणि त्या ब्लास्टिंगमुळं त्यांना त्या केमिकलचा वास येणे, यामुळे होत असलेल्या नागरिकांना त्रास, या त्रासाला कंटाळलेली जी जनता आहे या जनतेचा आक्रोश बघून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही उपोषणाला बसलो होतो. आणि हे 4ही विषय मार्गी लावण्याचा शब्द आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेला आहे. आणि 2 महिन्याच्या आतमध्ये त्या अगदी तुमचं पुनर्वसन करण्याचा ते आम्हाला शब्द दिला आहे आणि ते करतील असा आम्हाला विश्वास आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.